नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं आमच्या कुकिंगच्या चॅनलवर. आज आमच्या सुवर्णाला मी बघा काय शिकवणार सुवर्णा? पास्ता शिकवणार आहे बघा मी. हे पास्ता आहे. आता ही बघा मी 2 नमुने आहेत आपल्याकडे, 2. आता दुकानला कवा जाऊ तर एक पास्ता आहे आपल्याकडे, तर एक पुरणार नाही, तर म्हणून हे दुसरा पास्ता आहे. दोन्ही मिक्स करून पास्ता बनवते. ठीक आहे. आता मी पाणी आदानाला थोडे पाणी गरम करायला आहे, शिजवून घेऊ आपण मस्त. मीठ टाकून शिजवून घेऊया. त्याच्यासाठी मी एकदम सिम्पल बनवणार आहे एकदम. ठीक आहे. तर तुम्हाला सगळं मसाला दाखवते मी एकदम काय काय टाकणार काय काय नाही. ठीक आहे. आणि हा ओमचा चॅनल आम्ही खोललेला आहे, ओमचं स्वतःचं एकदम चॅनल. तर सगळ्यांनी खूप चांगलं सबस्क्राईब केलं त्याला, आणि तुम्ही पण करत जावा. आणि लिंक मी टाकते, डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते. तर ओमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करा. सुवर्णा, ओमचं चॅनल खोललं तुला कसं वाटते? चांगलं वाटते. तुला काही प्रॉब्लेम नाही ना? जाऊ द्या, ती म्हणजे त्याला तुला काय थोडीशी मदत होईल म्हणून एकदम. तर सुवर्णा सांग, आमच्या ओमच्या चॅनल सबस्क्राईब करा, आमच्या ओमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हणा की लाईक करा, लाईक करा, लाईक करा, व्हिडिओ करा, मनाचं लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, हां, आणि कमेंट करा. कमेंट करा. हां, चला आता आपण रेसिपी दाखवूया ते. ठीक आहे. चला चला, ते मी पाणी तुले आदान करायला, तर ह्याच्यात थोडंसं तेल तिपका टाकते बघा. ह्याच्या पाण्यामध्ये थोडासा तिपका टाकायचा बघा तेलाचा. ठीक आहे. हे बघा. आणि ह्याला आहे ना उकळ आणायची चांगली, म्हणजे एकामेकाला चिकटणार नाही बघा. ठीक आहे. चल बघा, आता ह्याला हे टाकते बघा. 2 ह्याच्यामध्ये नमुना आहेत आपलं पास्त्याचं. एक बघा 2 नमुने, 2 मध्ये दिसतात बघा. ही एक अलग अलग दिसतात, ही भिंगरीवाला अलग आहे आणि ही अलग. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपलं मीठ टाकायचं आहे, त्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ का टाकायचं, ह्या मीठ ह्याला लागायला पाहिजे म्हणून ह्याचं मीठ टाकायचं. ठीक आहे. चला बघा, हे चांगलं मस्तपैकी आता मऊ आलेलं आहे. हे 10 मिनटात लई झालं. आता ह्याच्यामध्ये आहे ना हे असं कापून बघते मी असं चाकूने. हां, शिजलं एकदम. हे बघा, ह्याला फक्त थोडासा टाईम लागतो, 2 मिनटं फक्त ह्याला शिजून घेऊया. ह्याचं पाणी आता आपण काढूया. ठीक आहे. चला बाहेर जाऊन काढूया. चला, आता हे बघायचं पाणी मी काढते, गरम आहे. त्याचं पाणी काढून घेते बघा मी ह्याच्यामध्ये छन्नीमध्ये. हे बघू शकते. हे बघा, हे याला म्हणतात पास्ता. ठीक आहे. झटकीपट बनणारा आपला पास्ता रेसिपी आहे. ह्याची मस्तपैकी ह्याचं मी पाणी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण थंड पाणी पण ओतू शकतो. ह्या थंड पाण्यात हे टाकून घेते. ठीक आहे. त्याला थोडंसं हलवून बघते असं करून. ठीक आहे. आणि ह्याचं मी छान पुन्हा एकदा घेते एकदम. चला, हे झालं आपलं तयार आपलं हे. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी मी काय काय घेतलं ते तुम्ही पाहू शकता. हे टमाटा आहे, हे झाल्यानंतर मी बघा एक कांदा कापला आहे, मिरच्या घेतल्यात, आणि हे मसाला आहे, लसूण आहे. त्याच्यानंतर हे बघा मी पास्ता मसाला आणला सुकावाला. आणि ह्याच्यामध्ये बघा हे आहे बघा ग्रीन चिली, लाल चिली आणि सोया सॉस आणि विनेगर आहे. ठीक आहे. तर चला आता आपण हे बनवून घेऊया एकदम काय काय लागते ते. आता हे तेल आहे, तेल करायला टाकूया. ठीक आहे. आता तुम्ही बोलचाल ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला दाखवलं का नाही, पण मला काय झालं माहिती आहे का, कधी पण आपण आहे ना म्हणजे एका साईडला काढून घ्यायचं. एक एक चमच आहे सगळं, एक एक चमच आहे एकदम. ठीक आहे. बघा, सोया सॉस आहे, चिली सॉस आहे, ग्रीन चिली आहे, आणि विनेगर आहे एकदम, आणि केचप आहे. ठीक आहे. आता तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे एकदम. चला, आता ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते बघा. हे लसूण तेलाला चांगला फ्राय व्हायला पाहिजे बघा. आणि किती मस्त आपलं हे दिसतंय बघा. आता आपलं कुकिंगचं चॅनलमध्ये आज आहे. आणि बघा, खरं बघायला ना फोन खूप छान आहे एकदम. बघा, एवढा मस्त वाटतो ना फोन, खूप छान वाटते फोन एकदम. आता ही लसूण बघा चांगला फ्राय होतं आहे बघा. त्याच्यानंतर मी हे बघा हे मिरच्या टाकते एकदम. ठीक आहे. आणि मुद्दाम अशा अख्ख्या टाकते का, तर आहे ना पोरांच्या तोंडामध्ये येऊ नये म्हणून एकदम हे चांगलं फ्राय करून घेते एकदम. बघा बघा क्लिअरिटी किती मस्त आपल्या फोनची, बघितलं, खूप छान दिसते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे लसूण फ्राय करून घेतला आहे बघा, अर्धा कच्चा अर्धाही. आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकते बघा. ठीक आहे. हे कांदा आहे, त्या कांद्याला चांगलं फ्राय करून घेते जरा. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल तुम्ही भाजी का नाही टाकत, तर आमच्या पोरांना नाही आवडत भाज्या खायला.
आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकते, लागलं तर पुन्हा टाकूया एकदम. ठीक आहे. आता ह्याला मी हलवून घेते. ठीक आहे. आणि हे आपल्या थोडंसं टमाटर आहे, टमाटर. हे टमाटर आहे बघा. तुम्ही शिमला मिरची बी टाकू शकता. ठीक आहे. शिमला मिरची बी टाकू शकता. तर आता आमच्याकडे शिमला मिरची नाही, पण बीन्स आहे, पत्तागोबी आहे. आणि ह्याला चांगलं भाजून घेते एकदम. कसं वाटतंय भावांनो, नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बनवायला छान वाटतंय ना. आता हे बघायला गेलं ना तर ते भांड्या म्हणजे आता बघा काचेची बॉटल आहे, असं टाकायला गेलं ना तर हे पटकन किती पण पलतं. त्याच्यामुळं असं टाकायला गेलं ना तर ही पटकन किती पलतं. त्याच्यासाठी आपण चमचाभर घ्यायचं असतं. हे आहे चिली सॉस. ठीक आहे. ग्रीन सॉस, सॉरी, म्हणजे चिली ग्रीन सॉस आहे बघा. ठीक आहे. आणि मी सगळं साईडला का काढते माहिती आहे का, आणि हे नको व्हायला, म्हणजे एक मिनटं, म्हणजे जास्त परा नको, कमी नको, काय नको एकदम. मुलांसाठी बनवते पास्ता. आपण पण खाऊ शकतो, असं नाही की नाही खाऊ शकत. आता हे बघा किती छान ह्याचा मसाला बघा बनतोय चांगला. हे बघा अर्धा कच्चा अर्धा पक्का कांदा झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा अजून 5 मिनटं ह्याला अजून चांगलं पकवून घ्यायचं. आणि केलेली ती किती मस्त वाटते ना फोनची. हां, एकदम रिअलमध्ये वाटते का नाही एकदम. बघा बघा. चला आता याला 5 मिनटं आपण पकवून घेऊया अजून. चला आता हे बघा झालेलं आहे आपलं. हे मसाला पण टाकायचा. हे मसाला थोडासा टाकून घेते मी. हे बघा हे अर्धा चमच बी टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. हे बघा पास्ता मसाला आहे, बघू शकता जरा. त्याच्यानंतर आपल्याला हे आहे ना, हे केलेलं आहे, हे टाकून घेते एकदम. हे बघा बघू शकता एकदम. बघायला पैसे लागत नाही, काहीच नाही. लाईक करत जाऊ भावाला. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला हा मसाला आहे, हा मसाला आपल्या 2 चमचे टाकायचा आहे. हे बघा 2 चमचे टाकते एकदम. ठीक आहे. झालं 2 चमचा एकदम. हे बघा हे मस्तपैकी एकदम तेलामध्ये फ्राय होते. हे आता हे आपल्याला टाकलं. हे दे कपडा दे. हे बघा आता हे आपल्याला असं करून आपलं हलवून घ्यायचं. बघा आपला पास्ता तयार. बघू शकता एकदम. बघा बघा एकदम झटकीपट मस्तपैकी एकदम. आता ह्याला काय कमी आहे काय नाही टाकू शकतो जर आपण. तर हे चाकून बघते मी काय कमी आहे. मस्त आहे त्याच्यात तिकडं. चला कसं वाटतं एकदम सिम्पलसा पास्ता आपल्या मुलांसाठी. ह्याला अजून 1 चमचा टाकते मी. हे चमचा हे बघा कसं वाटतं पास्ता तुम्हाला. झटकीपट पास्ता खास आपल्या मुलांसाठी एकदम. आता तुम्हाला थोडंसं अजून मी केचप टाकते. थोडंसं केचप टाकते अजून चमच्याभर. हां हे बघा मस्त वाटते का नाही. कसं वाटते पास्ता नक्की सांगा. आता मी असं करून घेते. आपल्या फोनमध्ये पूर्ण करायला येते एकदम. बघा बघू शकता एकदम तुम्ही. आता ह्याला मी गॅस स्लो करते. ह्याला कसं वाटतंय नक्की सांगा. पास्ता कसा वाटतोय सवय ना. हे खाऊन बघले गॅस. हे बघा मस्तपैकी झालेला आहे पास्ता. मी चाकून बघते. मस्त झालेला आहे. आणि आता मस्तपैकी थंडा मागवूया आणि आपण सगळेजण खाऊया. सवय ना. चमचा घे बाय. हे बघा हे थोडंसं मी हे जर घेते काढून घे खातो. जर आकर खाऊन बघ कसं ऐकलं तू बोलायचं. खा. मला आवडत नाही. हा खा. ह्याला म्हणतात प्रेम. एक करून खायला घालायला आणि आईतं खायला. कसं वाटतं आईतं खायला कसं वाटतं तुला. भारी वाटते. भारी वाटते. ठीक आहे मग तुला झटकीपट कसा वाटला तुम्हाला पास्ताची रेसिपी नक्की सांगा. बघा तुम्ही बघू शकता आपल्या कॅमेऱ्यामध्ये एवढी क्लिअरिटी आहे. खूप आहे बघा. बघू शकता. आता हे बंद करते पास्ता. बघू शकता तुम्ही एकदम.
बघा. चला पोरांना बनवून खायला. ठीक आहे. चला गावरान रेसिपी आपली मस्तपैकी आहे. आता ऊन झालं होतं म्हणून मी चुलीवर नाही बनवली, नाही तर चुली बनवणार होती. किती वाजता सवय ना? 1 वाजली. आता पोरी आहे त्यांना गरम गरम खात्यान शाळेतनं. त्यांची शाळा आहे आजचा दिवस, आज उद्या शाळा आहे, तर त्यांचं टायमाच्या व्यवस्थच मी बनवलं बघा. आता येस पण आज त्याला सुट्टी आजपासून लागन. आता येस पण येईन, आम्ही सगळेजण मिळून खाणार. पण आता मी खाते जा तुमच्या देखता. मी बघा मस्त झाला पास्ता, पण काय पण म्हणा मस्त झाला. तुम्हाला शेजवान चटणी टाकायचं, तुम्ही शेजवान चटणी टाकू शकता. मस्त आनंद घेऊन खाऊ शकता. चॅनल लाईक कर जावा, व्हिडिओ शेअर कर जावा. सगळं खा की तू पण. एकच चमचा खाला तू. ओके चला बाय सगळ्यांना. टेक केअर. लव यू.